जय श्री स्वामी समर्थ। आजचा हुंडा एक समाजाला लागलेली कीड आहे। ती कीड संपवण्यासाठी खूप वर्षापासून प्रयत्न चालू होते। अहिल्याबाई होळकर ते राजश्री राजे शाहू महाराज यांच्यापर्यंत हा प्रयत्न चालू होता। अखेरीस 1961 मध्ये पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हा नियम अंमलात आणला। पण हा नियम समाजात लागू झालाय का? हा नियम समाजातली लोक पाळतात का? या नियमाची अंमलबजावणी समाजात होते का? हा एक मोठा प्रश्न आहे। बऱ्याच ठिकाणी हुंड्यासाठी मुलींची आत्महत्या, मुलींचा छळ, मुलीला त्रास देणे हा प्रकरण तर चालूच आहे। मग हे कधी थांबणार? हा प्रश्न कधी सुटणार? या नियमाचा समाजात किती अंमलबजावणी होते? हा नियम समाजात किती पाळला जातो? हुंडाबळी ही समाजातली थांबली आहे का? हुंड्यासाठी स्त्रियांसाठी होणारा त्रास बंद झाला आहे का? हे अजून प्रश्नच राहिलेले आहेत। या नियमाचे पालन या समाजामध्ये होतंय का? काही ठिकाणी तर असे प्रकरण होतात ना, ते सांगून ऐकून पायाखालची जमीन सरकते। परवाच माझ्या घरी एक शेजारची ताई येऊन बसली होती। तिची मुलगी पण लग्नाला आली आहे। मी तिला विचारलं, मुलीचं लग्न करताय की नाही? ती बोलली, चाललंय स्थळ बघायचे। पण तुम्हाला काय माहिती आमच्याकडची काय परिस्थिती आहे ती? आमच्याकडे हुंड्याचं प्रकरण एवढं वाढत चाललंय की बस। आमच्याकडे मुलाच्या शिक्षणाप्रमाणे हुंड्याची क्वालिटी निर्माण झाली आहे। शेतकऱ्याची लेवल हुंडा देण्याची वेगळी, शिक्षकाला हुंडा देण्याची लेवल वेगळी, वकील डॉक्टर असेल त्यांची हुंड्याची लेवल वेगळी, गव्हर्नमेंट सर्व्हिस वाल्यासाठी हुंडा वेगळा, अशी आमच्याकडे पद्धत चालू झाली आहे। ह्याच्यामध्ये कसं मुलीचं लग्न करायचं ते आम्हालाच समजेना। मुलीला स्थळ येतात जातात, कधी त्यांच्याकडून नकार असतो, कधी आमच्याकडून नकार असतो त्या हुंड्यामुळे। मग आणि ते हुंडा म्हणजे असं कमी नाही, शेतकऱ्याला 2 लाखापासून त्या गव्हर्नमेंट सर्व्हिस वाल्यापर्यंत 20-25 लाखापर्यंतचा ही हुंड्याची लेवल आहे त्यांची। गरिबाने याच्यात कसं करायचं? एखाद्याला 3-4 मुली असतील तर त्याने कसं करायचं? कशी मुलींची लग्न करायची? हा हुंडा देताना आई बापाचं काय हाल होत असेल? कुठून कसं कर्ज काढून कशी लग्न करायची? आयुष्यभर कष्ट करून तर माणूस एवढा पैसा जमा करू शकत नाही। किती कष्ट करणार, किती पैसा जमा करणार? त्यांना एवढा हुंडा द्या ते द्या, वरनं त्यांचा मानपान, दागिने, जेवणाचा खर्च, हे कसं होणार हँडल? मग एवढं 1961 पासून नियम चालू झालेला आहे। आपले पंडित नेहरूजीने हा नियम चालू केलाय। या नियमाची अंमलबजावणी कधी होणार? समाज या नियमाचं पालन कधी करणार? आणि प्रत्येक जण काय आपल्या मुलाला सुख लागावं म्हणून हुंडा देते, याची तक्रार कुठं करायला जात नाही। नाही हुंडा दिला तर आपल्या मुलीचं कसं होणार हा विचार करून गप्प बसते। मग हे कधी होणार? हे बंद कसं होणार? कधी होणार? कोणी तर स्टँड घ्यायला पाहिजे ना, कोणी तर विचार केला पाहिजे ना, कोणी तर या गोष्टीवर उभं राहिलं पाहिजे ना। विचार करा, आत्ताच्या काळात ही अवस्था आहे। एवढं सुशिक्षित जमाना असून, मुली मुलाबरोबर शिकलेल्या असून ही अवस्था आहे। मग 60 वर्षापूर्वी काय अवस्था असेल? कसं असेल त्या हुंड्यावरून? आणि हुंडा हा प्रश्न कधी सुटेल की नाही माहीत नाही। हा एक प्रश्नच आहे, आणि हा प्रश्न कधी सुटेल की नाही हा सगळ्यांना पडलेला प्रश्नच आहे।